प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिल्याची मोठी बातमी। मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय। प्रकाश महाजनांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे। पक्षाचं सदस्यत्व आणि प्रवक्तेपदाचा राजीनामा त्यांनी दिलाय। गेल्या काही दिवसापासून मनसेच्या अनेक नेत्यांना पदाधिकाऱ्यांना मनसेकडनं पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांना बडतर्फ करण्यात आलेलं होतं आणि आता मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी स्वतःहून राजीनामा दिलाय। त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय। प्रकाश महाजन हे मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते सुद्धा आणि त्यांनीच मनसेला जय महाराष्ट्र केलाय। मनसेची भूमिका अतिशय प्रभावीपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मांडणाऱ्या प्रकाश महाजन यांनी मात्र राजीनामा दिलाय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडे। अविनाश, काय कारण महाजनांच्या राजीनाम्याचं? नक्कीच आपण जर बघितलं तर मागील बऱ्याच दिवसापासून अशा चर्चा होत्या की मनसेचे नेते प्रकाश महाजन हे नाराज आहेत। पक्षामध्ये अंतर्गत नाराजी त्यांची आपल्याला दिसून येते। मात्र काही दिवसाच्या अगोदर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमधील इगतपुरीमध्ये जो पक्षाचा मेळावा झाला होता, त्या मेळाव्याला प्रकाश महाजन यांना निमंत्रित करण्यात आलं नव्हतं। तेव्हा देखील त्यांनी आपली नाराजी जी आहे ती उघड बोलून दाखवली होती। मात्र त्यानंतर अमित ठाकरे यांच्यासोबत त्यांचं बोलणं झालं आणि ती नाराजी दूर झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं। मात्र आज त्यांनी मनसेला जे महाराष्ट्र केलाय सोडचिठ्ठी दिली आहे। त्यासोबतच त्यांनी जो एक मेसेज दिलाय तो मेसेज होता की मी खूप कमी अपेक्षा ठेवल्यात पण माझ्या नशिबी उपेक्षात आली। म्हणजे मला जे हवं होतं ते मिळालं नाही। माझ्या लायकी किंवा मला जे अपेक्षित होतं किंवा मी जे करू शकत होतो, पक्षामध्ये करू शकत होतो किंवा सक्रिय राजकारणात करू शकत होतो, तर ते माझ्या ते गट बघितल्याच गेले नाही आणि मला त्याचं बक्षीस दिल्याच गेलं नाही, अशी ती नाराजी होती। विशेष म्हणजे त्यांनी जो उल्लेख केला ते म्हणजे पहलगाम हल्ला। पहलगामच्या वेळेसच मी राजीनामा द्यायला पाहिजे होता, तेव्हाच मी थांबायला पाहिजे होतं, पण मी तसं केलं नाही। मात्र आता खूप जास्त वेळ झाल्यापेक्षा इथंच थांबतो। याचा अर्थ राज ठाकरे यांची बदललेली भाजपच्या सोबतची बदललेली भूमिका त्याला कारणीभूत आहे का? पहलगामचा विचार केल्यानंतर असे अनेक प्रश्न आता उपस्थित होतात। मात्र त्यावर सविस्तर तेच बोलू शकतील। पण एकूणच ज्या गोष्टीची मागील बऱ्याच दिवसापासून चर्चा होती, अखेर मनसे नेते आणि प्रखर प्रवक्ते म्हणून त्यांना बघितलं जात होतं, त्यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। बरं अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी। परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप अपेक्षा आली। लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही। विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं। जी जबाबदारी माझ्यावर दिली मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली। माझ्या कामाचे कौतुक नाही, पण माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाही त्याचे बोल मला लावण्यात आले। खरं म्हणजे मी फक्त अमितजी यांचा थोडा अपराधी आहे। मी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत हे शब्द दिला होता की अमितजी मी तुमच्यासोबत काय तुमच्या मुलासोबत देखील मी काम करेन, पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली की मी दिलेला शब्द पाळू शकत नाही। अमितजी तुम्ही मला समजून घ्याल असं मला वाटतं। खरं म्हणजे मी गंगेला बोल लावला त्यावेळेसच थांबायला पाहिजे होतं। खरं म्हणजे मी पहलगामच्या वेळेसच थांबायला पाहिजे होतं, पण त्यावेळेस मला असं वाटलं की कुठंतरी काहीतरी सुधारणा होईल। व्यक्तिगत म्हणाल तर माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे। कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला काही निवडणुकीचं तिकीट गरज नव्हती, कुठल्या पदाची गरज नव्हती। फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती। तर राजीनाम्यामागची कारणं प्रकाश महाजन यांनी स्वतः सांगितली, आपण ऐकलं। तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक मोठा धक्का बसलाय। मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अखेर राजीनामा दिलाय। प्रकाश महाजन यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय। गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षांतर्गत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। यावरून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जात होतं। आता त्यांनी अधिकृतरित्या मनसेच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे। या घडामोडींमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे।
परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप अपेक्षा आली. लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही. विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं. जी जबाबदारी माझ्यावर दिली मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. माझ्या कामाचे कौतुक नाही, पण माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाही त्याचे बोल मला लावण्यात आले. खरं म्हणजे मी गंगेला बोल लावला त्यावेळेसच थांबायला पाहिजे होतं. खरं म्हणजे मी पहलगामच्या वेळेसच थांबायला पाहिजे होतं. पण त्यावेळेस मला असं वाटलं की कुठंतरी काहीतरी सुधारणा होईल. व्यक्तिगत म्हणाल तर माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे.